मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेमध्ये फायनली आता अभि हा जेलमधून सुटलेला असतो, त्यामुळे तो खूप खुश असतो. त्यानंतर आता इकडे भजनी मंडळातील बायका घरी येतात आणि कांचनला स्पष्टपणे म्हणतात, तुम्ही आता यापुढे भजनी मंडळात येऊ नका. तेव्हा आता कांचनला हे ऐकताच मोठा धक्का बसतो, तर अरुंधती त्यांच्याकडे पाहतच राहते. आता आजच्या भागात नक्की काय घडलं हे आपण पाहूयात. संजना ही अरुंधतीला खुलं आव्हानच देते की कसं आहे ना अरुंधती, हे बघ, मी जेव्हा जेलमधून बाहेर येईल ना तेव्हा तुमचं सर्वांचं काउंटडाऊन सुरू होईल. तेव्हा अरुंधती तिला म्हणते, मी घाबरत नाही कशाला. तुझ्या जागी मला उभं राहावं लागलं ना आत्ता इथे तरीही चालेल, तुरुंगात जावं लागलं ना तरीही चालेल, परंतु माझ्या माणसांच्या केसाला सुद्धा धक्का लावू देणार नाही मी, तुला समजलं. असं म्हणून अरुंधती सुद्धा तेवढाच तिचा माज उतरवते आणि लगेच तेथून जाते. तेव्हा संजनाला आता प्रचंड राग आलेला असतो, कारण आता संजनाच्या हातात काहीच नसतं आणि अरुंधतीने डायरेक्ट तिला खुलं आव्हानच दिल्यामुळे, चॅलेंज दिल्यामुळे ती चवताळलेली असते. तेव्हा जेलमध्ये ज्या दोन्हीही बायका बसलेल्या असतात त्या दोन्हीही बायका आता संजनाकडे पाहू लागतात. त्यातली एक तेथे येते आणि संजनाच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा संजना आता जोरातच तिच्या कानाखाली मारते. तेव्हा ती बाई आता गुपचूप तेथे बसते. मग आता संजना मनात काहीतरी विचार करत असते, यापुढे काय करायचं. तर दुसरीकडे आरोही आता रूममध्ये असते. तेवढ्यातच यश हा तेथे येतो आणि म्हणतो की आरोही, तू बरी आहेस ना. मग आता आरोही म्हणते, हो रे, मी ठीक आहे, पण तू दिवसभर कुठे गेला होतास, सांगून नाही गेला म्हणून विचारते. हा, अनिशा आणि मी एका कामानिमित्त बाहेर गेलो होतो असं यश म्हणतो. त्याचवेळी आता आरोही म्हणते, काय झालं यश, तू एवढा डिस्टर्ब का आहेस, बोल ना. तेव्हा यश विचारतो, अनघा आणि जानकी कशा आहेत, बऱ्या आहेत ना, कारण त्या दोघीही खरंच खूप डिस्टर्ब झाल्या असतील. त्यावेळी आरोही म्हणते, तशा बरंच म्हणायचं, पण तुला सांगू का यश एक, अरे त्या दोघींच्या चेहऱ्यावरचा फार रंग उडालाय. अभिदादा तिकडे आहे म्हणून त्या दोघीही धड झोपत सुद्धा नाहीत. जानकीला तर असं वाटतं इकडून बाबा येतील तिकडून बाबा येतील, म्हणून ती सारखी बाहेर पाहत असते. त्याचवेळी आता यशला खूप वाईट वाटतं. मग आता तो तिथे बेडवर बसतो. त्याला अभिबद्दलचे सर्व प्रसंग आता आठवू लागतात की कशा प्रकारे अभिने मला नेहमी साथ दिली आहे माझ्या सुखदुःखामध्ये, आणि तुला कधी काही लागलं तर हा भाऊ नेहमी तुझ्या पाठीमागे उभा असेल असं अभिने त्याला सांगितलेलं असतं. आणि हेच सगळं काही त्याला आठवत असतं आणि ते आठवूनच आता त्याला प्रचंड त्रास होत असतो. आरोही विचारते, काय झालं. मग आता यश म्हणतो, कसं आहे ना आरोही, माझे वडील, माझा भाऊ जेलमध्ये आहे, मला खूप कसं तरी होतंय, मला विचार पण करून अगदी थकल्यासारखं होतंय. आणि जानकी, त्याचबरोबर अनघाची काय अवस्था झाली असेल हे तर मला समजतंय, परंतु आई आप्पांचं काय झालं असेल, आजीला काय वाटत असेल, आपला लेकच आता जेलमध्ये आहे म्हटल्यावर त्यांच्या मनस्थितीचाही विचार करायला हवा ना आपण. वेळी आरोही म्हणते, मला सगळं कळतंय रे, परंतु त्या दोघांनी आपल्या आप्पांना फसवलंय, ते पण चुकीचंच आहे ना यश. तेव्हा यश म्हणतो, हो बरोबर आहे, ते आहेच, पण मला एक कळत नाही, अभि असं का वागला असेल. अभि असा नाही आरोही, कारण अभि खूप सिन्सिअर होता. अगं, शाळेत मी मुलांबरोबर खूप भांडायचो, रोज काही ना काही कंप्लेंट आईकडे यायचीच, आईला माझा प्रचंड राग यायचा आणि तेवढं लाडसुद्धा करायची, परंतु अभिची एकही कंप्लेंट आजपर्यंत आली नाही शाळेतून. आणि जर माझ्याकडून काही चूक घडली शाळेमध्ये तर खूप प्रेमाने तो मला नेहमी समजवायचा, कारण कुठे कसं वागायचं हे मला सतत तो असा पटवून द्यायचा, सांगायचा, नेहमी तो मला सपोर्ट करायचा. मला आठवतंय ना, शाळेमध्ये सुद्धा जाताना मी नेहमी त्याचं दप्तर पकडायचा, आम्ही दोघे नेहमी मागे मागेच फिरायचो, मी तर त्याच्या मागेच असायचं सारखं. आणि शाळेतले शिक्षक मला नेहमी म्हणायचे की तुझा मोठा भाऊ बघ किती हुशार आहे, किती अभ्यास करतो, आणि तू बघ कसा आहेस. सर्वांचा लाडका होता तो अभि, कारण सर्वांच्या तोंडात फक्त अभि अभि हेच शब्द असायचे. आणि बाबांचा तर खूप लाडका होता अभि, आणि बाबांचीच इच्छा होती की अभिने डॉक्टर व्हावं म्हणून. म्हणूनच अभिने अभ्यास केला, खूप मेहनत केली आणि डॉक्टर झाला. आम्ही सर्वजण त्या दिवशी खरंच खूप खुश झालो होतो, कारण देशमुख घराण्यातला पहिला डॉक्टर ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे असं म्हणून आता यश हा आरोहीला त्या सगळ्या आठवणी सांगू लागतो.
अभि एवढा हुशार होता परंतु अचानक बदललाच कसा कळतच नाही. असं काय झालं, असं काय बिनसलं हे कळतच नाहीये. तेव्हा असं का वागत असेल तो, हाच विचार दोघेही सतत करत असतात. मग आता आरोही म्हणते, कसं आहे ना यश, मला असं वाटतंय आईबाबांच्या डिवोर्सबद्दल त्याला जेव्हा समजलं तेव्हा तो पूर्णपणे खचला आणि मग असं वागायला लागला. त्यावेळी आता यश म्हणतो, हो ते तर कारण आहेच, परंतु त्याने आता फक्त आणि फक्त अनघा व जानकीचा विचार करायला हवा. कारण त्या दोघीही त्याच्यावर खूप प्रेम करतायत आणि अभिने जर त्यांचा विचार केला नाही तर मग त्यांच्या आयुष्याचं काय. मला सांग ना, असा नवरा असताना कोणती मुलगी टिकेल, परंतु ती आहे अजून तग धरून इथे. अगं आरोही, अभि 1 वर्ष तुरुंगात असणार आहे, या दोघीही कसं काढणार त्याच्याशिवाय एवढे वर्ष. त्याच वेळी आता मला कळतच नाही त्या दोघांसाठी काय करावं ते आता. तेव्हा आरोही म्हणते, आपण सर्वजण मिळून त्या दोघींची काळजी घेऊच. मग आता यश म्हणतो, हो ती तर घ्यायचीच आहे, परंतु आरोही मला कळतच नाही तो असं नक्की का वागलं असेल, असं काय कारण असेल त्याचं वागण्यामागे. खरं तर अभि खूप प्रेमळ आहे आणि त्याचा सर्वांवर प्रचंड जीव सुद्धा आहे. मला राहून राहून असं वाटतंय की तो का करतोय असं. आता अभिची त्या दोघांनाही खूप पुढे आता यश म्हणतो त्याने स्वतःच्या हाताने त्याची वाट लावून घेतलीये. तेव्हा आरोही म्हणते, हे बघ यश, तू अजिबात त्रास करून घेऊ नकोस, कारण अभिदादा नक्की बदलेल रे. पण आता आरोहीने समजवल्यानंतरही यशचं मन कशातच लागत नसतं. त्याला अभिची प्रचंड काळजी लागलेली असते. ते दोघेही आता विचार करत असतात कशा प्रकारे अभिला या संकटातून बाहेर काढायचं. दुसरीकडे अरुंधती आता चाललेली असते. त्याचवेळी अभि आता तिला पाहतो आणि म्हणतो, आई अगं ऐक ना आई. अरुंधती आता थांबते आणि त्याच्याकडे पाहतच राहते. त्यापुढे आता अभि म्हणतो, आई अगं तू आम्हाला जेलमधून बाहेर काढायला आलेस ना, मला माहीत होतं तू माझ्या संकट काळात नक्कीच धावून येणार. मग आता अरुंधती ही त्या दोघांकडे पाहतच राहते. अनिरुद्ध अरुंधतीकडे पाहत सुद्धा नाही, आपला अगदी शांतपणे बसलेला असतो. त्यावेळी अभि म्हणतो, आई बोल ना अगं. मग आता अरुंधती म्हणते, नाही अभि, हा तुझा गैरसमज होतोय. मी तुला जेलमधून बाहेर काढायला आले नाहीये, कारण तू तेवढा मोठा गुन्हा केलाय. आई आप्पांना तुम्ही फसवलंय आणि तुमच्या गुन्ह्याची तुम्हाला शिक्षा मिळालीये. का रे, आप्पांना फसवताना तुला काहीच वाटलं नाही का रे? आणि आता हे असं रडून काय उपयोग. त्यावेळी अभिला पश्चाताप होतो आणि तो खरंच खूप रडत असतो. त्याला असं वाटत असतं की कधी एकदा मी जेलमधून बाहेर येईल. तेव्हा अरुंधती आता अभिला म्हणते, नाही अभि, तुझ्या हातून चूक झालीये, गुन्हा झालाय आणि त्याची शिक्षा आता तुला भोगावीच लागेल. मी इथे फक्त संजनाला भेटायला आले होते आणि माझं भेटून झालंय. त्यावेळी आता अभि रागातच विचारतो, म्हणजे तू संजनाला भेटायला आली होतीस आणि माझ्याबद्दल तुला काहीच वाटत नाही. तेव्हा वाटतं ना, खरंच खूप वाईट वाटतं, कारण आपला मुलगा असं वागेल असं मी विचारसुद्धा केला नव्हता. तेव्हा अभि अगदी कळकळीची विनंती करतो, आई मी चुकलो, मला माफ कर ना गं प्लीज, मी तुझ्या पाया पडू का प्लीज आई. तेव्हा आता तो हात जोडतो, विनंती करतो, आई प्लीज अगं मला बाहेर काढ. मग अरुंधती म्हणते, ते शक्य नाही आहे अभि, आता ते कसंच शक्य नाही आहे. या सगळ्याचा विचार तू या अगोदर करायला हवा होतास. आपणना फसवताना संजना आणि अनिरुद्धची तू साथ दिलीस ना, मग त्यांच्याबरोबर आता शिक्षासुद्धा भोग. असं म्हणून ती आता चाललेली असते. अनिरुद्ध म्हणतो, तुला आनंद झाला असेल ना आम्हाला इथे असं तुरुंगात बघून, तुझी इच्छा आता पूर्ण झाली ना, असं हसत असतो विचारतो. तेव्हा अरुंधती म्हणते, आपल्या संसाराची 26 वर्ष वाया गेली अनिरुद्ध, कारण तुम्ही मला कधीच ओळखू शकला नाहीत. तुम्हाला असं तुरुंगात बघून असा आनंद होईल मला असं वाटतंय का तुम्हाला? अहो या सगळ्यामध्ये माझं काहीच गेलं नाही, मला काहीच मिळालेलं नाहीये. आप्पांना त्यांचं हक्क मिळवून देण्याचं समाधान नक्कीच मिळालं आहे. आज तुम्ही इथे आहात ना, ते फक्त तुमच्या कर्मामुळे, माझ्यामुळे अजिबात नाही. तेव्हा आता अभि खूप रडू लागतो आणि म्हणतो, आई अशी का वागतीये ग तू? मी बाबांवर विश्वास ठेवून हे सगळं काही केलं, त्यात माझी काय चूक आहे सांग ना. त्यावेळी अरुंधती म्हणते, चूक काय बरोबर काय हे ठरवायला तू सक्षम आहेस अभि. अरे चुकीच्या माणसाला तू आदर्श मानलं, मग आता त्याची शिक्षा सुद्धा भोग. दुधाने तोंड पोळल्यानंतर ताकही फुंकून प्यायला शिकशील.
हा तुझा धडा आहे समज. आता इथून पुढे जरा सुधर, तुझ्या बायकोसाठी आणि मुलीसाठी काहीतरी करून दाखव, जेणेकरून त्यांच्या नजरेत तू खूप मोठा होशील आणि त्या रिस्पेक्टसुद्धा देतील. अरे त्या दोघींची काय अवस्था झाली माहिती आहे का? त्या दोघीही बाहेर शिक्षाच भोगतायत अभि. या सगळ्यामध्ये त्या दोघींची काय चूक आहे सांग बरं. अरे जानकीची नजर सतत तुला शोधत असते, तुझ्याशिवाय अन्नाचा घास देखील जात नाही. तेव्हा आता अनघाची आणि त्याचबरोबर जानकीची ही अवस्था ऐकून अभिला खूप वाईट वाटतं. मग आता अनघा तर पार कोमेजून गेली असं अरुंधती सांगते. तेव्हा अभि आता पश्चाताप करत म्हणतो, आई मला माझी चूक समजली आहे ग. त्यांना वाईट वाटेल किंवा त्यांना त्रास होईल, मी असं कधीही वागणार नाही. तू मला माफ कर, परंतु मला इथून बाहेर काढ, कारण तू म्हणशील ना तसंच मी इथून पुढे वागेल. तेव्हा अनिरुद्ध हा अभिकडे पाहतच राहतो की आला आईच्या इन्फ्लुअन्स खाली. मग अरुंधती आता म्हणते, बाळा मी म्हणेन तसं वागूच नको रे, तू तू तर पुन्हा तीच चूक करतो आहेस. अरे अनिरुद्ध आणि संजना जसं म्हणाले तसं तू वागलास आणि त्याची फळं आता भोगतो आहेस. अरे का कुणावर विश्वास ठेवतो? स्वतःची सतसत विवेकबुद्धी जरा जाग्यावर ठेव. अरे तुला काय वाटतं, तुला असं तुरुंगात बघताना मला खूप आनंद होतोय का? अरे कुठल्या आईला आपल्या मुलाला असं तुरुंगात बघताना बरं वाटेल रे, असं म्हणून अरुंधती रडत असते. तेव्हा आता अभिला देखील रडू येतं. तेव्हा आता तुला नाही कळणार माझ्या मनाची अवस्था, असं म्हणून अरुंधती ही अभिला सांगते की मलाही खूप त्रास होतोय तुला असं तुरुंगात बघून. तेव्हा अनिरुद्ध देखील रडत असतो. तर अरुंधती आता सॉरी असं म्हणते आणि तेथून जाते आणि जाता जाता म्हणते की मी तुला काहीही मदत करू शकत नाही. तेव्हा आता अभि जोराजोरात अरुंधतीला आवाज देतो की आई आई अगं थांब ना जरा, अगं तूच मला या सगळ्यामधून बाहेर काढू शकतेस. तेव्हा तेथे ज्या लेडी पोलीस असतात त्या म्हणतात की कशाला बोंबलतोस रे, एकदम गप्प बसायचं, शांत बसायचं, समजलं? अगोदर आतमध्ये चल बरं, असं म्हणून तो लगेच आतमध्ये जातो आणि अनिरुद्धच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो. अनिरुद्धला देखील अभिबद्दल खूप वाईट वाटतं. दुसरीकडे आता आरोही ही खडू खात असते. त्याचवेळी आता अनघा लांबून ती सगळी मजा पाहते आणि गालात हसत लगेच पुढे येते. मग आता आरोही लगेच ते खडू लपवते. मग अनघा विचारते, काय ग काय खात होतीस? त्यावेळी आरोही म्हणते काहीच नाही, असं म्हणून ती आता हातात जोरात असं लपवून ठेवते. त्यावेळी आता अनघा तिचा हात हातात घेते आणि म्हणते दाखव ना. मग आरोही दाखवते तर ते खडू असतात. तेव्हा अनघा हसते आणि म्हणते काय ग हे का खातीये तू? मग आता आरोही म्हणते मला हे खावेसे वाटतात, असं मातीसुद्धा खावीशी वाटते. त्यावेळी आता अनघा म्हणते अगं तुला डोहाळे लागले, डोहाळे. तेव्हा आरोही म्हणते हो का, मला कळालंच नाही आणि अचानक असं मळमळतं. मग नंतर असं खावीशी वाटतात ना खडू, त्यावेळी आता अनकंट्रोलेबल का, असं अनघा विचारते. तेव्हा आरोही म्हणते हो अगदी अनकंट्रोलेबल. त्यावेळी आता दोघीही एकमेकींकडे पाहून हसतात. मग आता अनघा ही तिचे हात हातात घेते आणि म्हणते आरोही सॉरी हा बाळा, कारण अगं मी माझ्या दुःखात एवढी बुडून गेले ना, काय हवं नको ते मी विचारलंच नाही. तेव्हा आरोही म्हणते नाही ग अनघा, हे आत्ता कुठे मला सुरू झालंय, अगोदर तर खाण्याची इच्छा सुद्धा नव्हती. तेवढ्यातच कांचन तेथे जाते, विचारते काय चाललंय काय तुमचं? तुम्ही दोघीही इथे गप्पा मारत बसल्या आणि ते तिकडे चहासाठी खोळंबलेत. अगं चहा हवाय त्यांना. आरोही म्हणते अहो मी चहा ठेवलाच आहे आजी. त्यावेळी अनघा म्हणते आजी ऐकलत का, अहो आरोहीला डोहाळे लागलेत. तेव्हा कांचन म्हणते अगं काय सांगतेस, काय ग मला का नाही सांगितलं? आरोही बाळा आमचं कुणाचंच तुझ्याकडे लक्ष नाहीये ना. तेव्हा आरोही म्हणते असं नका ना म्हणू प्लीज, कारण आपल्या घरात काय चाललंय हे मी सतत बघतीये ना, मी अगदी समजू शकतेच. तेव्हा कांचन म्हणते मला माहीत आहे तू खूप समजूतदार आहे, पण आम्ही फक्त आता तुझ्याकडे लक्ष देऊ आणि तू सुद्धा तुला हवं नको ते अगदी हक्काने सांगायचंस. मी आजच अरुंधतीशी बोलते, कारण चोरोटी भरायची आहे ना तुझी, म्हणून. वेळी आता आरोहीला असते तर कांचन म्हणते अगं लाचते काय, 3रा महिना सुरू आहे ना आता. तेव्हा आता जानकीचे सगळे कपडे मी धुवून व्यवस्थित स्वच्छ करून ठेवते, म्हणजे कसं ना बाळाला लागतील ना. त्यावेळी आता आरोहीला ती सांगते अगं बाळाला कसं आहे ना जुनेच कपडे घालतात नवीन जन्मल्यानंतर. तेव्हा नुकत्याच जन्मलेल्या बाळाचं शरीर खूप नाजूक असतं आणि कसं असतं ना वापरलेले कपडे हे मऊ झालेले असतात वापरून वापरून. बाळाच्या त्वचेला कोणताही त्रास होऊ नये यासाठी ही जुनी कपडे वापरण्याची पद्धतच आहे पहिल्यापासून.
तेव्हा आरोही म्हणते, आजी तुम्ही खरंच खूप छान समजावून सांगता. मग आता कांचन म्हणते, तुमच्या हल्लीच्या मुलींना सगळं काही एक्सप्लेन करून सांगावं लागतं, नाहीतर हे कशाला करायचं ते कशाला करायचं हे 100 प्रश्न तुम्हाला नेहमी पडलेलेच असतात. तेवढ्यातच तेथे आता यश येतो आणि आरोहीला आवाज देत असतो. तेव्हा अनघा म्हणते, जा, नंतर बाळाच्या बाबांना वेळ देता येणार नाही हा, चहाचं मी बघते. तेव्हा आरोही म्हणते, आले हा, असं म्हणून ती आता तेथून जाते. त्यावेळी कांचन आता अनघाला म्हणते, आपलं चुकलंच बघ अनघा. तेव्हा ती विचारते, काय झालं आजी? तेव्हा आता कांचन म्हणू लागते, कसं आहे ना, आरोहीला सुद्धा आपल्याशिवाय कोण आहे बघ बरं. तेव्हा ती अनाथ आहे आणि तिला तरी आपल्याशिवाय दुसरं कोण आहे. आपण फक्त आपल्याच विचारात गुंतून जातो. आरोहीकडे आपण लक्ष द्यायला हवं, ती 2 जीवांची आहे. कांचन आता जेव्हा असं म्हणते तेव्हा अनघा म्हणते, हो आजी तुम्ही काळजी करू नका, मी आहे तिच्याकडे लक्ष द्यायला, मी पूर्णपणे तिच्याकडे लक्ष देईन. आता कांचन म्हणते, ठीक आहे. दुसरीकडे अनिरुद्ध संजनाने देशमानेंना बोलवून घेतलेलं असतं. मग आता देशमाने बाहेर आलेले असतात. तेव्हा आता जेलमधून संजना अनिरुद्ध अभिला बाहेर काढलेलं असतं. त्याचवेळी आता देशमानेंना संजना विचारते, काय हो बेल कधी होणार? मग आता तो म्हणतो, प्रयत्न चालू आहेत आमचे. अनिरुद्ध म्हणतो, कधी प्रयत्न चालू आहेत? त्यावेळी या दोघांच्या अगोदर मला बाहेर काढा, असं अभि आता म्हणतो, कारण या दोघांच्या इन्फ्लुएन्सखाली येऊन मी काहीतरी चुकीचा निर्णय घेतला होता, परंतु आता मला त्या निर्णयाचा पश्चाताप झालाय, असं अभि आता म्हणतो. त्याचवेळी संजना म्हणते, काय म्हणाला? अरे तुला कोणी ऐकायला सांगितलं होतं का आमचं? आणि आम्हाला बाहेर काढा म्हणजे? आम्ही वकिलांना हायर केलंय देशमानेंना, समजलं? अगोदर आमचं काम करा, असं संजना आता सारखी देशमानेंना फोर्स करते. तेव्हा तो म्हणतो, भांडू नका इथे, एकदम शांत राहा, तिघांचंही काम होईल. पुढे आता देशमाने जे काही सांगतात हे तिघे ऐकत असतात. मग नंतर आता संजना म्हणते, देशमाने लवकरात लवकर आम्हाला घरी जायचंय. तेव्हा यश म्हणतो, घरी गेल्यानंतर तुम्ही राहणार तरी कुठे? कारण समृद्धीमध्ये तर तुम्हाला कोणी घेणार सुद्धा नाही, धक्के मारूनच तुम्हाला त्या घरातून काढतील. तेव्हा अनिरुद्ध आता म्हणतो, बाळा अरे आमच्याबरोबर तुला सुद्धा बाहेर काढतील. अभि म्हणतो, नाही काढणार बाबा, कारण हे पहा, जरा प्रॅक्टिकल विचार करा, कारण मी तुमच्या विरोधात कंप्लेंट दिली म्हटल्यावर थोडा तरी सॉफ्ट कॉर्नर त्यांच्या मनात माझ्याबद्दल असेल. आणि कसं आहे ना, माझी मुलगी बायको त्या घरात राहते, त्या दोघींचा माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. चांगलाच अनिरुद्ध आणि संजनाला घाबरवतो की तुम्ही जर जेलमधून सुटला, तुम्हाला जामीन मिळाला, तर रस्त्यावर राहण्यापेक्षा जेलमध्ये राहणं बरं, असं तुम्हाला वाटायला नको. तेव्हा संजना पटकन त्याच्या अंगावर धावूनच जाते आणि त्या तिघांमध्येच चांगली भांडणं जमतात. दुसरीकडे आता कांचन विचारते, काय हो त्यांना अजून जामीन मिळाला नाही का? त्यावेळी आता आप्पा म्हणतात, नाही अजून नाही मिळाला. तर ते रात्रभर जेलमध्येच राहणार का? कांचन विचारते. आप्पा म्हणतात, मग कुठे राहणार ते? अरुंधती ही सोबत तिथे बसलेली असते. त्यावेळी आप्पा म्हणतात, आपल्याशी एवढं वाईट वागूनही तुला त्यांचाच पुळका आहे का ग? अनिरुद्धवरचं तुझं प्रेम काही कमी होत नाही. तेव्हा अरुंधती देखील तिला समजावते, आई त्यांनी जो गुन्हा केलाय ना त्याची त्यांना शिक्षा मिळालीये, कारण एखाद्याला फसवणं हा गुन्हा आहे आई. इथे तर त्यांनी आप्पांना फसवले, स्वतःच्या वडिलांना आजोबांना फसवणं त्यांना काही वाटलं नाही, आणि मग तुम्ही का वाईट वाटून घेताय? त्यावेळी कांचन म्हणते, अगं आता त्यांना त्यांची चूक समजली असणार. अगं कसेही असले ना तरी माझा मुलगा आणि नातू आहेत, कारण आज दोघेही जेलमध्ये आहेत, मला वाईट नाही का वाटणार? अशी कांचन आता काळजी व्यक्त करून दाखवते. मग आता आप्पा म्हणतात, कांचन जरा डोळे उघड, तुझ्या मुलाने आणि नातवाने काय काय केलं, तुला कशा प्रकारे फसवलं आणि तुमच्या विरोधात कशी पोलीस कंप्लेंट देणार होते हे सुद्धा जरा आठव, ते कसे वागलेत तुझ्याबरोबर, आणि त्यांना एवढी मोठी शिक्षा मिळाली आहे तरी त्यांचे डोळे उघडले नाही. मग आता उघडतील ना डोळे, आता चांगलं वागतील ना ते, कारण 1 वर्षाचा तुरुंगवास ही ही सोपी गोष्ट नाहीये, असं कांचन म्हणते. तेव्हा कांचनला आता अरुंधती समजावते, त्यांना जामीन मिळेल, काही काळ ते बाहेर राहू शकतील, परंतु त्यांच्यावरचा गुन्हा तसाच राहील. तेवढ्यातच तिथे आता अनघा येते आणि म्हणते, आजी अहो 2 दिवसांवर दिवाळी आहे, आपण काय करूयात? आपण काहीतरी पदार्थ बनवूयात आता. मग आता कांचन म्हणते, अगं अभि आणि अनिरुद्ध दोघेही जेलमध्ये आहेत आणि तुला फराळाचं सुचतंय? तेव्हा अनघाला काय बोलावं सुचत नाही. मग आप्पा म्हणतात, ते त्यांच्या चुकीची शिक्षा भोगतायत तिकडे तुरुंगात, आपण का असं खाणं सोडून द्यायचं? आणि काहीही झालं तरी सणवार साजरे करावे लागतातच ना. आणि आज जर का ते केस जिंकले असते ना, अख्ख्या घराला त्यांनी लाइटिंग केली असती आणि दिवाळीचा सण साजरा सुद्धा केला असता.
तू लिहून घे माझ्याकडून. तेव्हा त्यांच्या डोक्यात माझा किंवा तुझा विचारसुद्धा आला नसता आणि अभिने सुद्धा जानकीचा व अनघाचा विचार केलाच नसता. त्यावेळी आप्पा अनघाला म्हणतात, तू संकोच करू नकोस, यावर्षीसुद्धा आपण सर्वांनी अगदी छान प्रकारे दिवाळी साजरी करायची आहे. त्यावेळी कांचन म्हणते, अहो पण मग आता आपल्या घरात असं काही घडलंय हे तू पूर्णपणे विसरून जा, आप्पा म्हणतात. तेव्हा अभिला कसं सोडवायचा हा विचार अरुंधती करते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अभिषेकची बेल होते, तो खुश होतो. अनिरुद्ध विचारतो, याची एकट्याचीच कशी बेल झाली? तेव्हा केसमध्ये तो अप्रूव्ह होताना म्हणजे त्याने सगळं काही खरं सांगितलं असं पोलीस आता लगेच अनिरुद्धला सांगतात. तेव्हा संजना म्हणते, देशमाने मला सुद्धा लवकरात लवकर बेल मिळवून द्या. त्यावेळी तो म्हणतो, हे शक्य नाही आहे लगेच. मग आता अभिने पैसे दिलेत का तुम्हाला? मी पण देते, असं संजना म्हणते. तेव्हा अभिने कोणतेही पैसे दिले नसल्याचं वकील हे स्पष्टपणे सांगतात. तर दुसरीकडे आता सर्वजण घरी बसलेले असतात. तेव्हा आता काकू तेथे येतात आणि म्हणतात, भजनी मंडळात आणि भिशीमध्ये तुम्ही येऊ नका, कारण तुमचा मुलगा तुरुंगात आहे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.